हे बघा छान मस्त असं मिक्स झालेलं आहे. आणि ज्याप्रमाणे इथे मी कोल्हापुरी अख्खा मसूर मसाला बनवलेला आहे त्याचप्रमाणे तुम्ही एकदा ट्राय करून बघा. कुकरला लावून या मसुरा छान अशा शिजवून घेतलेले आहे. 4 शिट्ट्या करून घेतलेले आहे. इथे आपण तेल ॲड करूया. जिरे टाकून घेणार आहोत. थोडासा कढीपत्ता ॲड केलेला आहे. 2 कांदे असे बारीक चिरून घेतलेले ते पण ॲड केले. फ्राय करून घेणार आहे. फक्त त्याला एक हलका कलर आला पाहिजे. इथे तांबूस असा ब्राऊन कलर. कांदा छान फ्राय झाल्यानंतर इथे मी एक टॅमॅटो घेतलेला आहे मोठा, तो बारीक करून इथे ॲड केला. आता हा टॅमॅटो पण आपण इथे हलका फ्राय करून घेणार आहोत. इथे मी मीठ टाकून घेतलेलं आहे. वाटण इथे तयार करून घेतलेलं आहे ना, ते याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. आता हे वाटण आहे ना, ते काय इथे जास्त वेळ नाही लागत. आपण इथे ऑलरेडीच फ्राय करून घेतलेलं होतं. आता इथे छान मस्त मसाला फ्राय झालेले, तेल पण सुटलेले. आता ह्याच्यामध्ये मी कुठलाच मसाला ॲड करणार नाही आहे. जो अख्खा मसुरा आहे ना, त्याचा मसाला आहे हा, तोच इथे मी ॲड करून घेणार आहे. आता हे छान एकदा फ्राय करून घ्यायचं आहे. आता हे छान फ्राय झाल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी इथे ॲड केलेलं आहे, अर्धा कप. आता इथे आपण 1 मिनिट याला छान फ्राय करून घेऊया. आणि मी ज्याप्रमाणे इथे अख्खा मसूर मसाला बनवते ना, त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा. चिकन मटन या भाजीच्या तोडास तोड ही भाजी होते. नक्की ट्राय करा एकदा. मी ज्याप्रमाणे बनवते ना त्याचप्रमाणे. मी जो मसूरा शिजवून घेतला होता ना, तो इथे आता ॲड करते. हे बघा छान मस्त असं मिक्स झालेलं आहे. बनवणार ना तुम्ही असा कोल्हापुरी अख्खा मसूर मसाला. आता इथे मी अजून अर्धा कप पाणी ॲड केलेलं आहे. आता आपण हे छान एक उकळी काढून घेऊया. याला थोडंसं हातावर कुस्करून कसुरी मेथी टाकल्यानंतर आता आपण इथे थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेणार आहोत. मसूर मसाला जो बनवलेला आहे ना, ही जी रेसिपी आहे ना, ही चिकन मटन ह्याच्यात तोडीस तोड रेसिपी आहे. नक्की ट्राय करून बघा. मला जर ही माझी रेसिपी आवडली असेल ना, पटकन लाईक करून घ्या. चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा भेटूया.